संसद भवनामध्ये पंतप्रधान उपस्थित राहिले असते, तर त्यांच्यासोबत काहीही घडलं असतं. त्याच्यामुळे त्यांना उपस्थित राहू नका, अशी विनंती करण्यात आली. हे स्टेटमेंट आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं. माझा प्रश्न हा आहे, की देशातील सर्वोच्च लोकशाही संस्था ही इतकी असुरक्षित झालेली आहे का? नरेंद्र मोदी हे केवळ एक व्यक्ती नाहीये, तर ते भारताच्या 1.4 अब्ज लोकांच्या सुरक्षिततेचे, धोरणाचे आणि भविष्याचे संवैधानिक केंद्र आहेत. आणि हे जे तुम्ही म्हणताय, की संसदेमध्ये काहीही घडू शकलं असतं, याचा अर्थ असा होतो, की हे तुमच्या व्यवस्थेच्या अविश्वासाचं प्रमाण दर्शवतंय. याच्यावरती तुम्ही उपाय सुचवण्याऐवजी उपस्थित राहू नका, अशी विनंती करताय. हा लोकशाहीला थेट एक इशारा आहे आणि हे शौर्याचं प्रतीक नाहीये, हे भीतीचं प्रतीक आहे. जी संसद स्वतःच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही, ती जनतेला आत्मविश्वास कसा मिळवून देणार आहे? सर्वात मोठा प्रश्न आहे.